ऋतू तावडे आता महापौर पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मंजिरी देशपांडे यांच्या केबिनमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी सगळी औपचारिकता आता पूर्ण होते आहे। त्यांच्याबरोबर राहुल शेवाळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। अमित साटम उजव्या बाजूला बसलेले आहेत। महापौर पदासाठीची जी तांत्रिक प्रक्रिया असते अर्ज भरण्यासाठीची ती आता सुरू झालेली आहे। मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण मुंबई महापालिकेतून पाहतोय। मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार या प्रश्नाला आता पूर्ण विराम मिळालेला आहे। भारतीय जनता पक्षाकडून ऋतू तावडे यांना महापौर पदाची ही उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने आता अर्ज भरण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू झालेली आहे। मुंबईचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गातल्या महिला उमेदवारासाठी राखीव असल्यानं मुंबईला पुन्हा महिला महापौर मिळणार हे स्पष्ट झालेलं होतं। मात्र हे नाव कोणाचं असेल यावर आज शिक्कामोर्तब झालेलं आहे। तर मुंबईच्या उपमहापौर पदासाठीचं सुद्धा नाव पुढे आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आलाय आणि मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 5 चे मागठाण्याचे नगरसेवक संजय शंकर घाडी यांना शिवसेनेनं उपमहापौर पदाचा तिकीट दिलंय। म्हणजे ते सुद्धा आता अर्ज भरण्यासाठी गेलेले आहेत। तर उपमहापौर पद हे पुढच्या 1.25 वर्षांसाठी असेल असंही शिवसेनेनं म्हणजेच राहुल शेवाळे यांनी काही वेळापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। तर संख्याबळ पाहता महायुतीच्या महापौर उपमहापौर पदाच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय आणि विरोधकांकडून अजूनही महापौर उपमहापौर पदासाठी कुठलाही अर्ज आलेला नाहीये। त्यामुळे या दोन नावांची यापुढे ही दोन नावच पुढे येतील अशी एकंदरीत सध्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईच्या महापौर ऋतू तावडे होतील अशी एक शक्यता आता दिसते आहे। कारण भाजपनं त्यांचं नाव पुढे केलंय, अर्ज भरला जातो आहे। विरोधकांनी अजून या संदर्भात कुठेही अर्ज भरलेला नाहीये आणि संख्याबळा सुद्धा नुसार एकंदरीतच महापौर उपमहापौर हा महायुतीचा होईल हे आता निश्चित आहे। तर शिवसेनेनं काही वेळापूर्वी परिपत्रक काढलेलं होतं आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय शंकर घाडी यांचं नाव जाहीर करण्यात येत आहे असं या पत्रामध्ये लिहिलेलं होतं। हे उपमहापौर पद 1.25 वर्षाकरता असेल असंही लिहिलेलं होतं। तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी नोंद घ्यावी, त्या आदेशांचं पालन करावं अशा प्रकारे या पत्रामध्ये लिहिलेलं होतं। त्यामुळे आता सध्या मुंबई महानगरपालिकेतली सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण पाहतो आहोत। ऋतू तावडे मुंबईच्या महापौर पदासाठी हा अर्ज भरतात। तर नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही आज 7 फेब्रुवारी आहे आणि शिवसेना भाजपनं आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत। भाजप शिवसेना महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी आता अर्ज दाखल केले जात आहेत।